आज आपण कच्च्या दुधाची पातोडी म्हणजे खरवस बनवतोय। तर हे म्हशीचं आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आज सकाळी मी दूध घ्यायला गेली तर आमचे रेग्युलर जे आहेत ना, आम्ही जिथून दूध घेतो ते म्हटले की ताई म्हशीचं चीक आहे म्हणजे कच्चं दूध आहे। तर मग त्यांच्याकडनं अर्धा लिटर घेतलं मी। हे पहिल्या दिवसाचं आहे। आता पहिल्या दिवसाचं आहे म्हटलं ना तर खूप जाड येतात ते, त्याच्यासाठी ते आपण आता 2 कप दूध टाकून घेतोय। म्हणजे ते पातोड्या कसं आहे ना, जास्त जाड खायला बरं नाही वाटत। तर पहिल्या दिवसाचं असलं तर दूध टाकायचं, जर दुसऱ्या दिवसाचं असलं तर काहीही टाकायची गरज नाही। तर 1 वाटी आपण मोठी वाटी घेतलेली आहे साखर। आपण आता काय करू, असं वितळायला वेळ लागतो ना, तर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर आता ही पिठी साखर आपण याच्यात टाकून घेऊया। आपण बघू गोड झाले का। कमी गोड असेल तर मग आपल्याला पुन्हा वाढवता येते। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। थोडी साखर आपण उरून ठेवली, एवढी काही लागली। आता मी इथे मोठा तवा आहे माझ्याकडे, त्याच्यावर पाणी ठेवून घेतलेलं आहे। पाणी उकळलेलं आहे म्हणजे वाफ बघा निघते। तर काय करायचं, हा ताट आहे ना, आता आपण त्याच्यावर ठेवून घेणार आहोत। आणि मी याच्यातच बनवते काय पातोडी कच्च्या दुधाची, तर छान बनतात या। आणि हा ताट ठेवला आपण झाकण काढूया। 15 मिनिट होऊ दिलं आपण मस्तपैकी कमी गॅसवर। आणि आता गॅस बंद करून 10 मिनिट राहू दिलं असं झाकलेलं। आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण आजूबाजूने आधी राऊंडने सुरी फिरून घ्यायची सगळीकडे। मग आता आपल्याला कापून घ्यायचं आहे। आता तुम्हाला काढूनही दाखवते मी। हे बघा अशा आपल्याला पातोड्या तयार होतात। गरम असते हे बघा, किती सुंदर आपली कच्च्या दुधापासून पातोडी तयार झालेली मस्तपैकी। तर हे बघा माझ्या मैत्रिणींनो, इथे आपण पातोडी मस्तपैकी सर्व केलेली आहे। थोडेसे आपण केशरच्या काड्या इथे ते लावून घेतलेले आहे डेकोरेशनसाठी। तर असंही काही लावायची गरज नाही, अगदी सिंपल पद्धतीने तुम्ही ही पातोडी खाऊ शकतात। तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली। आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा। म्हणजे माझ्या मैत्रिणींनो, आज आपण मस्तपैकी कच्च्या दुधापासून वडी बनवलेली आहे।